जे काही आज जगभरामध्ये चाललंय त्यातनं आपणही सबक घेण्याची आवश्यकता आहे. आजचे इश्यूज, मी एक पोलीस अधिकारी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही, मला वैयक्तिक मर्यादा आहेत, पण त्यामध्ये आपण बाबा शिवाजी जन्माला यावं शेजाऱ्याच्याच घरात असं का वाटतं आपल्याला? आपण स्वतः काही स्टँड का घेत नाहीये? आपण स्वतः पुढे का येत नाहीये? आपल्याला जे वाटतं ते बोलून का दाखवत नाहीये? या फ्लॅट कल्चरमध्ये आपल्याला शेजारच्या माणसाचं नाव पण का माहित नाहीये? समाज हा डाळिंबासारखा बांधलेला असावा लागतो, तो बटाट्याच्या ढिगासारखा नसतो. आणि बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं, नंतर शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, आणि नंतर मग अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमामधनं त्या नागरिकाची चांगली बांधणी होत असते. ती बांधणी महत्वाची आहे. प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला आठवतंय अलीकडं सुरुवातीला थोडस शुभ संध्याकाळनं सुरुवात झाली ना, त्यामुळं एक उदाहरण मी मुद्दामून सांगतो. मी पुण्याला SP होतो त्यावेळेलाच माझा वाढदिवस होता. सकाळी बायको ओवाळायची काहीतरी तयारी करत होती, संध्याकाळी जेवायला कुठेतरी जायचं असा प्लॅन काहीतरी करायला तिची विनंती होती. तेवढ्यात मला फोन आला माझ्या लोणावळ्याच्या इन्स्पेक्टरचा की सर, पोलीस स्टेशनच्या समोर मंडई आहे आणि मंडईमध्ये 7 डेड बॉडी पडलेले आहेत, 7 मर्डर झालेले आहेत. माझ्या अंगाचा थरकाप झाला. एका वेळेला 7 मर्डर्स मंडईमध्ये, पोलीस स्टेशन पासून 50 मीटरच्या अंतरावर. मी इमिडिएटली गाडीत बसलो, जायला रश करायला. परत फोन आला, सर अजून 2 डेड बॉडीज रेल्वे स्टेशनवर पडलेले आहेत. 7 आणि 2 9 मर्डर एका दिवशी. मी पोहोचायच्या अगोदर तिकडनं OB व्हॅन मुंबईवरनं यायला सुरुवात पण झालेली होती. पॅनिक सिच्युएशन, मोर्चाही निघाला कारण आम्ही त्याच्या अगोदर सुदैवाने एका नागरिकांना मला माहिती दिली आणि 4 तासामध्ये आम्ही 2 आरोपी पकडले. 2 होते उत्तर भारतीय ते, आणि मेलेले सगळे आपले महाराष्ट्रीयन माणसं. टेन्शन निर्माण झालं. लॉ अँड ऑर्डर सांभाळायचं, काय डिटेक्शन करायचं. का मारलं होतं या दोघांनी? संध्याकाळी मूड आला. मूड आल्यानंतर काय ज्या गोष्टी आपण करतो नेहमी त्या केल्या आणि रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनवर एका अंकलला विचारलं, अंकल टाइम क्या हुआ? मग त्याने सांगितलं नाही. मग आमचं सळसळणारं रक्त ना, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सळसळणारं रक्त. आम्हाला राग आला ना, मग आम्हाला राग आल्यानंतर आम्ही त्या अंकलचं डोकं धरलं, तिथं चेचलं, एक दगड त्याच्या डोक्यात टाकला. एक विटनेस बघत होता म्हणून त्यालाही तिथं ठार मारून टाकलं. चांगले तब्येतीने चांगली 2 जण. अंगावर रक्ताच्या चिळकांड्या ओढल्या. ते रेस्ट हाऊसला गेले जिथं काम करत होते, कपडे बदलले, शुभ्र पांढरे कपडे घालून परत आले. रेल्वेच्या इंजिनवर बसले आणि जी काही भूक होती ती मिळत नाही तिथं, त्या मिळत्या म्हणून लोणावळ्याला मिळते का म्हणून तिकडे गेले. मग तिथल्या भाजी मंडईमध्ये एक विरा मटन शॉपच्या समोर गेले. तिथं एक म्हातारा बसलेला होता, काम दिवसभर करून तंबाखू खात. त्याला विचारलं, तो म्हणला इकडे काय मिळत नाही, ते 11 वाजता सगळं बंद होतं. मग ते म्हणे तंबाखू दे. मग त्याने काय तंबाखू दिली नाही, माझ्या नाही म्हणे तंबाखू. मग राग आला आमच्या तरुणांना. तिथलं दांडकं काढलं आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात ठण करून मारलं. मग अजून मजा काय होईल, दोघंही 2 दांडके काढून तिथून झोपलेले 15-16 लोक होते. ठाप 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 ठाप. 7 डेड, 4 हॉस्पिटलाइज्ड. दिवसभर बिचारे श्रम करून काय किती, आणि ते कपडे पैसे किती टोटल गेले होते त्यात 70, 80, 50, 60 रुपये दिवसभराची कमाई त्या बिचाऱ्या लोकांची असेल ती काढून घेतलेली होती. पॅन्टचे बटन उघडे होते म्हणून ते आम्ही मुद्दाम चेक केलं. नंतर टोटल स्टोलन प्रॉपर्टी वॉज 500-600, नॉट मोर दॅन दॅट. मग संध्याकाळी विचारलं का बाबा केलंय? नाही साहब, जो हुआ जाने दो, क्या जो पनिशमेंट देना है दे दो. म्हणजे काही पश्चाताप नाहीये, कुठलाही त्रास नाहीये. आणि त्यावेळेला मला लॉ अँड ऑर्डर सुरू झाला. मग सगळे त्यांना हाकलून काढा, मग बाहेर आले, तिकडे दादागिरी करतात, अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. नेक्स्ट वीक मध्ये दुसरी घटना घडली माझ्याकडे. तिथं क्रिकेटचं स्टेडियम बनते, त्या गावाचं नाव मी विसरलो. त्या ठिकाणी एक डेड बॉडी मुलीची पडलेली होती. सकाळी फोन आला. डिस्क्रिप्शन काय आहे मी विचारलं तर सलवार उलटी घातलेली होती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दिस मस्ट बी रेप विथ मर्डर. म्हणून मी मायसेल्फ रश्ड. मी तिथे गेलो. ते डिस्क्रिप्शन वरून मी शहरामध्ये, कारण शहराच्या ऍडजॉइनिंग एरिया होता, मी ग्रामीणचा SP होतो, म्हणून मिसिंग कुठले आहेत तर मिसिंग चतुर्शिंगीला एक सापडली, अशी मुलगी रात्रीपासून गायब आहे. डिस्क्रिप्शन काय करते, कसं करते, आणि चौकशी केली आणि तो गुन्हेगार, 2 गुन्हेगार तिथे डिटेक्ट केले. आता ही मुलगी ज्योती कुमारी, विप्रोमध्ये काम करणारी,
शहाजापूरची राहणारी मूळची, उत्तर भारतात इथं बहिणीकडे यायची, दिवसभर काम शाळा कॉलेज करायची, फर्ग्युसनला कॉलेजला होते बीएससी ला, आणि संध्याकाळी कॉल सेंटरवर काम करायची. मग तिला रोज घेऊन जाणारा टॅक्सी कॅब मध्ये आपली 2 महाराष्ट्रीयन मुलं, एक तर शिक्षकाचा मुलगा होता. मग ते दोघांनी संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे प्लॅन केला. प्लॅन काय केला? अच्छा माल है खाने का आज कुछ भी हो. प्लॅन केला. त्यानं चकचकीत दाढी केली, टाय लावला, पाठीमागे तिच्या शेजारी, तिला शंका येऊ नये कारण हा कॉल सेंटर मधला एम्प्लॉई वाटला पाहिजे म्हणून पाठीमागे बसला. हा गाडी घेत 10ची संध्याकाळची वेळ होती, घेऊन चालले. ती बिचारी आई वडिलांशी फोनवरती बोलत होती. तिच्या लक्षात आलं नाही गाडी कुठं चालली आहे. ज्यावेळी लक्षात आलं त्याला खूप वेळ झालेला होता. तिला जंगलामध्ये घेऊन गेले, तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. तरीही बिचारी विनवण्या करत होती की भैया जो हुआ जाने दो, मुझे कॉल सेंटर छोड़ दो. कारण तिला भीती वाटत होती की आता हे माझ्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाहीत का. त्यांनाही तेच माहित होतं की आपण जर हिला सोडलं जिवंत तर ही पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटर मध्ये सांगेल. म्हणून तिची जी खाली अंथरलेली ओढणी होती वाईट उद्देशानं, तीच घेतली, तिला ओढणीनं स्ट्रँग्युलेट केलं. तरी मरत नाही म्हटल्यानंतर तिच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्या. तरी मरत नाही म्हटलं डोक्यात दगड घातला. तिच्या भरभरणाऱ्या हातामधून तिची अंगठी, थरथरणाऱ्या गळ्यामधून तिचं चेन, मोबाईल सगळे घेऊन हे गायब झाले. हे भयंकर होतं, म्हणजे हे पाशवी होतं, हे अनाकलनीय होतं. तर इथं कुठं संबंध आहे हो? म्हणजे तिथले विक्टिम्स होते ते महाराष्ट्रीयन होते, आरोपी उत्तर भारतीय होते. इथली विक्टीम उत्तर भारतीय, आरोपी महाराष्ट्रीयन. खूप छान गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या तोंडून ऐकलेली होती. ज्यावेळेला ते पौडला महिंद्रा इंटरनॅशनल कॉलेज आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं मुलांसाठीच व्याख्यान होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली होती. एक चित्रकार पेंटर असतो, त्याला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. मग तो त्याच्या मित्राला विचारतो, मला एक परमेश्वराचं छान चित्र बनवायचं, मी काय करू रे? मग तो त्याला आयडिया देतो की त्या 4-5 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव. ते थेट कृष्णासारखं होईल, छानसं चित्र तयार होईल तुझं. आणि तो तसंच करतो, एक गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतं, ते अगदी कृष्णासारखं बनतं. त्याचं चित्र खूप हिट होतं, त्याला खूप पैसा मिळतो, खूप प्रसिद्ध होतो तो. 25 वर्षांना त्याची पुन्हा इच्छा होती की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं आहे, शैतानाचं चित्र बनवायचं आहे. मग परत त्याच मित्राला तो विचारतो, मी काय करू? तो म्हणे जेलमध्ये जा, त्यांना अनेक खून, बलात्कार, दंगली घडवून आणलेले आहेत, दहशतवादी एखादा असा सापडव, मिळव आणि त्याचं चित्र बनव, ते राक्षस सारखं होईल. मग तो जातो, जेलच्या परवानगीने असा एक आरोपी निवडतो, केस विस्फारलेले, डोळे विस्फारलेले, केस वाढलेले, नख वाढलेली, असा भयंकर असा आरोपी शोधतो, डोळे लाल बुलंद. त्याला बसवतो समोर आणि चित्र बनवायला लागतो. तो त्याला विचारतो, तू कशात चित्र बनवतोय? म्हणजे तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर तो कैदी ढसाढसा रडायला लागतो. तो चित्रकार, तू का रडतोयस? तो म्हणतो, 25 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं परमेश्वराचं, तो मीच आहे. या 25 वर्षामध्ये माझ्यातला परमेश्वर छोटा 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 मरत 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 गेला आणि माझ्यातला राक्षस वाढत 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 गेला. माझ्यावर ज्या पद्धतीचे संस्कार झाले, ज्या पद्धतीची संगत लागली, ज्या पद्धतीच्या विचारात मी वाढलो, त्यातनं माझं परमेश्वरातनं, देवातनं राक्षसामध्ये रूपांतर झालं. आणि ही लढाई आपल्यातल्या प्रत्येकामध्ये सुरू असते. आपल्या आतमध्ये ईश्वर पण आहे, राक्षस पण आहे. रोज ते दोन सुरू आहे, रोज, डेली चेक. आणि कोण जिंकतं त्यात? ज्याला आपण खाद्य घालतो तोच जिंकतो. खूप छान शेर आहे तरुणाई बद्दल, म्हणून म्हणतो, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तो तारे, ते सिकंदर, ते समंदर तुम्ही आहात. छोट्या छोट्या मोहापोळी आपलं आयुष्य माती होताना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. जे रेव पार्टी झालेली होती त्याला बरेचसे, म्हणजे माझ्यावर, म्हणजे मोठं, सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे त्याच्यात एडिटोरियल छापून आलं होतं. यानं उत्तर भारतात जाऊन जे साधू महंत रोज चिलीम फुकतायत त्यांच्यावर कारवाई करावी ना, मुलांच्या पाठीमागे का लागला आहे?
माझी मानसिकता मुलांना आरोपी बनवण्याची बिलकुल नव्हती. माझं टार्गेट होतं ड्रग पेडलर्स, जे ड्रग्ज विक्री करत होते. इथं काय, आणि मुंबईमधल्या जुहूच्या रेव पार्टीमध्ये काय, तिथं तर 292 मुलांना पकडलेलं होतं, इथं 286 होते. आणि आपल्याला माहित नसेल त्याचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट, सगळ्यांचे मुलांचे रक्त आणि लघवीचे नमुने मी घेतलेले होते. त्यातल्या 6 लोकांना आता कन्व्हिक्शन झालं, गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी कबूल केला आरोप. तर पुण्यातल्या 86% या सेमोगाराच्या 86% मुला मुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले, आणि मुंबईच्या 92% मुला मुलींच्या रक्तामध्ये लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले. आणि ते ड्रग्ज कुठल्या पद्धतीचे होते, त्यात सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ही होते, म्हणजे फ्लनिट्रेप्झेम, मेथॅम्फेटामाइन, इक्स्टसी. सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल, संडे नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात संडे मिसिंग असतो, अजय देवगण आणि कुठला तरी होता तो सिनेमा, चांगला इंटरेस्टिंग होता. किंवा फॅशन नावाच्या सिनेमामध्ये ते तुम्ही पाहिला असेल. फ्लनिट्रेप्झेम जे नायट्राइट बेस्ड ड्रग आहे, ज्याला डेट रेप ही म्हणतात, की मुलीला डेटवर घेऊन जायचं आणि तिच्यावर रेप करायचा. म्हणजे त्याचा एक ड्रॉप तुमच्या थम्सअप मध्ये किंवा कोक मध्ये मिक्स केला, तुमची मेमरी ब्लर होते, आणि मेमरी ब्लर झाल्यानंतर तुमच्यावर काय झालेलं आहे रात्रभर ते काही कळत नाही, सकाळपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. ते वेगळी कारण आहेत. रेपच्या अनुषंगाने त्या वेगळ्या मिडनाईट, ट्विलाइट, अर्ली मॉर्निंग, 3 म्युझिकच्या फेऱ्यामध्ये काय काय चालतं हे मी तुम्हाला, तुम्ही नेटवर वगैरे पाहिलं असेल, पाहिलं नसेल तर पाहू नका. तर विचित्र गाणं, या 200-250 आपल्याकडे ज्या पार्ट्या होतात त्या छोट्या स्वरूपातल्या आहेत. आता तुम्ही ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ईस्टर्न युरोप मधल्या पार्टीच्या संदर्भानं बरेचसे क्लिप्स असतात. 25-25 हजार लोक एका पार्टीला येतात. त्या दम मारो दम, आता त्याच्यावरतीच सिनेमा आहे सध्या, तुम्ही ते पाहिलं असेल. त्या गाण्याचे बोल पण वेगळेच आहेत. एका कुठल्या तरी फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे ते सर, की तुमच्या देशाचा भविष्यकाळ मी सांगू शकेल, तुम्ही मला फक्त हे सांगा की तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरती कोणती गाणी आहेत. आज आम्हाला दम मारो दम, शीला, मुन्नी याच्यात आम्ही काय करतोय का? ते गणपती बाप्पा समोर सुद्धा तीच गाणी असतात, गोविंदामध्ये तर तेच असतात, आणि वेगळे वेगळे त्या विषयाच्या बद्दल जाणं आवश्यक नाही. पण ते रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, रेवचा फुल फॉर्म आहे, तो एक्सपिरियन्स काय असतो, कारण ते जर ती ड्रग्ज घेऊन ते म्युझिक ऐकलं तर ते कानामध्ये पिअर्स होतं, म्हणजे घुसतं, आपल्याला जाणवतं एक घुसतं. किंवा ते ऑक्टेव्स असतात, 8 आकार, तो सिनेमामध्ये पाहिला असेल तुम्ही, ते विशेषतः ते नायजेरियन्स काढताना दिसतात, त्याला तुम्ही टच करू शकता, तुम्ही हवेत चालण्याचा भास येतो. शारीरिक समागमात जो मिळणारा आनंद आहे तो तासनतास मिळण्याचा, तो काही ड्रग्ज मधनं आनंद मिळतो. पण हा क्षणिक आहे, हा तात्पुरता आहे. आणि एकदा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलंही पाप, कुठलाही गुन्हा तुमच्या हातून सहज घडू शकतो. सत असत, चांगलं वाईट सगळं डिफरन्स करायचं बंद होऊन जातं. आणि का महत्वाचं आहे, कारण याच्या पाठीमागे अर्थकारण आहे. नार्को टेररिझम हा खूप मोठा देशाला असणारा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिस्ट फ्लरिश्ड विथ द हेल्प ऑफ ड्रग्स. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचलं पण असेल, गोल्डन क्रिसेंट म्हणजे बांगलादेश, इराण आणि पाकिस्तान, आणि गोल्डन ट्रायंगल लाओस, म्यानमार आणि थायलंड, हा साऊथ एशियातला जो ट्रेड होतो तो भारताच्या मधनं होतो. आणि हा ट्रेड किती आहे माहिती आहे का? वर्षाकाठाला त्याचा अॅन्युअल टर्नओव्हर जो आहे तो $1000 बिलियन एवढा मोठा आहे. ते शून्य पण मोजता येणार नाहीत. आणि माझी फिगर नाही, सीबीआय बुलेटिन मधली मी तुम्हाला फिगर सांगतोय. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीच्या उत्पन्नापेक्षा ते जास्त फिगर आहे. मग हे एवढं ड्रग्ज फ्लरिश होत आहे, त्याला टार्गेट कोण, तर तुमची यंग जनरेशन, जे टीनेजर्स आहेत ते याला बळी पडतील. कारण या मुलांशी मी संवाद साधला. मला यांना सर तिथल्या ज्या वेळेला मी मुलांना या हेडक्वार्टर मध्ये घेऊन गेलो, मीडियाची प्रचंड गरज झालेली होती. माझी इच्छा नव्हती की यांना मीडियाच्या समोर आणून द्यायचं, म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवून जजना विनंती केली, आणि जज आले हेडक्वार्टर मध्ये. त्यांच्या समोर ही सगळी मुलं बसवली, आणि तिथं मी स्पष्ट सांगितलं त्यांची आम्हाला बेल द्यावी, यांच्या अजिबात कस्टडीची गरज नाहीये. पण त्यांच्या समोरच 3-4 जणांनी झुरके मारायला सुरुवात केली.
कुठनं काढले माहित नाही. तर संतापला बिचारांनी मग ते कंडिशन, बेल कंडिशन आणि त्यातली बरीच जणांनी खोटी नावं सांगितलेली होती. त्यामुळे ते बिचारे जेलमध्ये 1 महिने 1.5 महिने काही लोक राहिले. आणि मग त्याचा बराचसा, मी मुंबईमधल्या रेव पार्टीमध्ये मुला मुलींना जेलमध्ये टाकलं नाही. मी त्यांचे रक्त आणि लघवीचे, मुलींना तर विशेष करून 6च्या अगोदर मी रिलीज करून टाकलं होतं, म्हणजे मीडियाच्या अगोदर. मला कारण इथली परिस्थिती मी पाहिलेली होती. त्याचा भाऊ गाजावाजा न करता डेटरंट म्हणून त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे ड्रग्स माफियाचं सिंडिकेट उघडण्यात आणि बाहेर टाकण्यात त्याचा फायदा झाला. तर हे जे अर्थकारण आहे, जे बॉर्डरमध्ये मर्सिनरीज येतात, मर्सिनरीज म्हणजे भाड्याचे अतिरेकी, म्हणजे पैशासाठी येणारे अतिरेकी, ते हे कोकेन आणि इतर व्यवसायामध्ये, नायजेरियन्सचा मोठा प्रॉब्लेम आहे मला आज. ते व्हाईट कॉलर क्राईममध्ये तर आहेतच, पण बेकायदेशीर राहणारे हे ड्रग्ज मध्ये छोटे छोटे अंडे घेऊन कशा पद्धतीने बॉडी कॅव्हिटीज मधनं घेऊन येतात, भयंकर प्रकार आहेत ते. तर हे सिंडिकेट सगळं भयंकर आहे. त्याचं टार्गेट युथ आहे. आणि युथ हे आमचं भविष्य काळातलं खराब करण्याचं हे विचित्र आणि मोठं असं षडयंत्र आहे. झेक रिपब्लिक मध्ये 2005ला एक रेड झालेली होती. त्यावेळेला झेक प्राईम मिनिस्टरनी तिथं लाठीचार्ज करून व्हायलंट रेड, म्हणजे तिथं रेड केली होती, ज्याच्यात फोर्स युज केला होता. त्याला खूप त्यांच्यावर अलिगेशन झाले. त्याला ते म्हटलेलं आहे की दीज आर नॉट डान्सिंग चिल्ड्रन, दे आर डेंजरस पीपल who will involve in agitations of violence with the help of drugs and liquor. अशा पद्धतीचे उद्गार आहेत, ते नेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे हा जो आनंद आहे तो चेकाळणारा आनंद, हे तुमचं म्हणजे आपल्याला मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये सुद्धा हे प्रकार खूप विचित्र चाललेले आहेत. जे डेरिव्हेटिव्ह आहेत ड्रगचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे सिझलर ड्रग 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या मेंदूचं सिझलर बनवत असतं, म्हणून सिझलर ड्रग, एक्स्टसी, एम्फेटामाइन, वेगवेगळे स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन, या 3 कॅटेगरीमध्ये हे ड्रग्स असतात. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय कारण आहे, ती पोरं एवढ्या का आहारी जातात. हायफाय समाजातली तर मुलं होतीच, त्यात फॅशन इंडस्ट्री मधली होती, फिल्म इंडस्ट्री मधली होती, एअर होस्टेस होत्या काही, आणि त्यातून सामान्य कुटुंबातली होती. जे चरसचा डोस मिळतो ना, 300 रुपये 150 रुपयाला मिळतो, कोकेनसाठी 5,000 रुपये मोजायची गरज नाहीये. ते काय घेऊन येतात, काय येतात. माझ्या लक्षात आलं की संवाद कुठेतरी तुटलाय. ह्या मुलांचं जे कम्युनिकेशन झालेलं होतं, त्याही पार्टीचं कम्युनिकेशन isratrans.com वेबसाईटवर झालेलं होतं ना, ऑर्कुटवर झालेलं होतं. विल सेलिब्रेट MDMA विथ US आर्मी, सगळे टोकन कोडवर्ड, ते बाण, दिशा दाखवणारे बाण होते. म्हणजे इथं मी ते स्पॉट मला कळालं, मुंबईवरनं माहिती मिळाली मला इन्फॉर्मेशन. त्यावेळेला मी पाठवली लोक, तर आमच्या लोकांना जिथं राहणारे माझे कॉन्स्टेबल त्यांना शोधायला 2 तास लागले. मग ते आमच्यावर सुरू झाली टीका की सुरू व्हायच्या अगोदर सुरू आता सापडायला पाहिजे ना, ते बाण त्यांचे कळायला पाहिजेत ना आम्हाला. आणि ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो त्यावेळेला मी आणि एक लेडी कॉन्स्टेबल, त्या म्हणजे मेंबर्स म्हणून आम्ही आतमध्ये एंट्री केली. एंट्री करून ते सिच्युएशन काय ते बघायला तर पाहिजे की कशा पद्धतीची पार्टी आहे. त्यांच्यामध्ये नाचत होतो मी त्यावेळेला, म्हणजे आता 38 आहे, त्यावेळेला 35 असेल. मग मी ओळखलं नाही, हे मी स्वतःला जरा तरुण समजतो म्हणून कदाचित ओळखलं नसेल, पण माझे 100 किलोचे इन्स्पेक्टर जाडे नाचत होते त्याच्यात. तरी त्यांना ओळखलं नाही, कारण ते पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट. आम्हाला कुणी त्रास द्यायचा नाही, आम्ही कुणाला त्रास देणार नाहीये. भूतेश्वरा नावाचे ते कॅसेट्स त्यांचे, म्हणजे भूताची प्रेरणा पूजा करणारे. काय त्या छत्रपतींच्या शिष्याला तानाजीच्या हृदयाला वाटलं असेल त्या चेकाळणाऱ्या आनंदात, माहित नाही मला. पण ते वेगळ्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं, ते आम्हाला कळण्याच्या पलीकडचं होतं. त्यांची कन्सेप्टच वेगळी, त्यांचे जीवन जगण्याची शैली वेगळी, आणि त्याच्यात डिस्टर्ब करायचं नाही, कारण संवाद तुटलाय. आजकाल दारबंद संस्कृतीमध्ये आम्हाला काही माहिती नाहीये कसं जगायचं. आमचं सगळं कम्युनिकेशन आहे त्या फेसबुक आणि ऑर्कुटच्या पलीकडे जातच नाहीये. ते वाईट नाहीये, मीही फेसबुक वरती आहे, वाईट नाहीये. चांगले जुने मित्र त्यात भेटतात, सगळ्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन चांगल्या. आता ट्रॅफिकच्या अनुषंगाने तुम्ही सजेशन्स खूप चांगले पाठवतात. पण हे कम्युनिकेशन का? कारण गावाकडचा जुना वाडा, जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये यायचं, 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्या टीव्हीला जागा असते, फ्रीजला असते, मायक्रोवेव्ह ओव्हनला असते, वॉशिंग मशीनला असते, कम्प्युटरला असते, सगळ्याला असते. पण म्हातारे आजी आजोबांना जागा नसते, त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवावं लागतं आम्हाला. ते जड होतात आम्हाला.
संवाद कोणी मुलांशी साधायचा? कारण आम्ही संडे पॅरेंट, सॅटर्डे संडे पोरांना पिक्चरला घेऊन जायचं, जेवायला घेऊन जायचं, मग आठवड्यावरती काय झकमारी करतायत, काय बोलतायत, कुणाशी चॅट करतायत, नो आयडिया. हा रचनात्मक संवाद आमचा थंड व्हायला लागलेला आहे. मुलांना काहीच माहित नसतं, म्हणजे ते अंगण, परड, तुळशीचा कट्टा हे माझ्या मुलांना समजावून त्यांना कळत पण नाही. बरं काय म्हणताय डॅडी तुम्ही? डॅडी आता काय पूर्वी आम्ही ऐकायचो की मूल जन्माला आलं की आजोबा त्याची नाळ काही कोयत्यानं कापायची आणि ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची. त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. माती म्हणजे छी थूच होतं, म्हणजे माती म्हणजे आम्हाला घाण वाटते त्याची माती. ती नाळ आता नर्स कात्रीनं कापते आणि कुठं फेकून देते गटारी, त्यामुळे कशाशी नातं आमचं आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या गोष्टी स्टिम्युलन्स, मग वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षा जवळ आली, मग ट्रक ड्रायव्हर खातात ती एम्फेटामाइनची एक गोळी खायची, 24 तास जागा राहू शकतो त्याच्यात. मग आयडिया दिली का? मग त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत स्टिम्युलंटचे, कोकेन, एक्स्टसी, या डेरिव्हेटिव्ह कडे जातो. डिप्रेसंट्स, मम्मी डॅडीची भांडणं, मग त्यात टेन्शन, मुलाची संकोचलेली, मग डिप्रेशनच्या बाहेर येण्यासाठी अँटीसेप डिप्रेशनचे डोस घ्यायचे, मॉर्फिन सारखे. त्यातनं मग मोठ्या डेरिव्हेटिव्ह कडे जातं. हॅल्युसिनेशन, एक्स्टसी, हाय, युफोरियामध्ये जाण्यासाठी हे हॅल्युसिनेशन, म्हणजे ड्राईव्ह पार्टीज मध्ये वापरला जाणार ड्रग्स, तशा पद्धतीनं मग त्यात घुसत जातो. त्याच्याबद्दल मी जास्त उहापोह करत नाही आहे, पण अत्यंत धोकादायक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आता एकदा एकच प्याला वगैरे ते दारूचं वेगळं, आजकाल डिबेट्स वेगळे आहेत. म्हणजे अमेरिकेत डिबेट सुरू आहे की दारू पिऊन दर वर्षाला 1 लाख माणसं मरतात, ड्रग्स खाऊन 1000 मरतात पार्टीज मध्ये. त्यामुळे पार्टीज मध्ये किंवा सॉफ्ट ड्रग्स तुम्ही हॉटेल्स मध्ये अवेलेबल का करत नाही, अशा पद्धतीची डिबेट सुरू आहे. माझे वडील पैलवान आहेत, त्यामुळे मी चहा पण त्यांच्यासमोर आत्ताही पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आता 75 वर्षात झालेत, पण त्याचा हात मी हलवू शकत नाही, एवढी शक्ती त्यांच्या हातामध्ये. त्यांची बायपास सर्जरी परवा केली, ते डॉक्टर रणजित दत्त म्हणाले की मला बरगड्या तोडताना जेवढा इतका त्रास झाला कधीच झाला नव्हता, कारण तरुण वयामध्ये जे शरीर कमवलेलं आहे त्यांचे कन्सेप्ट आमच्या डोक्यात बसलेले, त्यामुळे मी कदाचित मागासलेल्या विचारांचा असू शकतो. त्यामुळं हे संस्कार आमचे कुठे आहेत, कसे आहेत? मला आठवतं मी मुंबईला सुद्धा एसटीनं किंवा ट्रकनं बऱ्याचदा जायचो. माझे वडील मुंबईत असो, दिल्लीत असो, मला पत्र लिहायचे, साधं पोस्टकार्ड, म्हणजे एक पोस्टकार्ड पाठवायचे, मोडकं दोडकं मराठी, 7वी शिक्षण, 7वी नापास आहेत म्हणजे, आणि खाली मोडीत सही करतात, म्हणजे त्यांना मराठीतून सही नाहीत, मोडीत सही शिकलेले आहेत त्यावेळेचे. पण त्या पत्रामध्ये, प्रत्येक पोस्टकार्ड मध्ये एक वाक्य न चुकता ते लिहायचे, मला घरी प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, अनेक काय मॅनेजमेंटचे ग्रंथ वाचले, पण एवढी प्रेरणा, एवढी किलिंग इन्स्टिंक्ट देणारं माझ्या आयुष्यात मला वाक्यच सापडलं नाही. त्यांचं स्वप्न करण्यासाठी ते आपले आई वडील पोटाला चिमटा मारून आपल्याला काहीतरी उद्दिष्टानं पाठवतायत ना, ते चटके सहन करतायत ना, त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी अभ्यास करणार. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 3 वाजता उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो, राहायला मी कल्याणच्या पुढे आंबिवलीला होतो, तिथनं SICत जायचो. 1996ला वयाच्या 22व्या वर्षी 1 नाही 2 नाही, सगळे म्हणजे ठरवून, म्हणजे प्लॅन एफर्ट होता. मी एकटाच नाही, माझ्या गावात 3 जण, आम्ही IAS IPS आणि IAS मध्ये 97ला सिलेक्ट झालो. आनंद पाटील माझा धाकटा चुलत भाऊ असतो IAS मध्ये, तामिळनाडूमध्ये तो पोस्टिंग झालं, उटीला कलेक्टर होता. आता विलासराव देशमुख साहेबांनी त्याला दिल्लीला बोलवून घेतलेला आहे. सुगंध चोगले, गरीब शिक्षकाचा मुलगा, तो इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये, मुंबईत नाही एकही नव्हता त्यावेळेला, आमच्या गावात मी 3 जण आहे. प्लॅन एफर्ट्स ठरवून. मध्ये विक्रमगडला माझ्याकडे दरोडा झाला, 20 ते 25 झाबुआचे दरोडेखोर आले होते, अत्यंत डेरेड. आपले दरोडेखोर खूप किरकोळ त्यांच्या समोर, मध्य प्रदेशातले, चड्डी बनियन गँग त्यांना म्हणतात.
आणि ते आले, त्यांनी गोळीबार केला, त्या ज्वेलरी शॉपवाल्याला जखमी केलं आणि जवळ 40 लाखाचं सोनं घेऊन लंपास झाले आणि ते जंगलामध्ये घुसले. मला माहित होतं की टोपोग्राफी खूप कठीण आहे. मी पोहोचलो, अधिवेशन चालू होतं, आर पाटील साहेबांचा टेन्शन मध्ये फोन आला की असा दरोडा अधिवेशनाच्या काळात. म्हटलं सकाळपर्यंत मला वेळ द्या सर, मला ती टोपोग्राफी खूप चांगली माहिती आहे. आणि प्लॅन केला, 10 पॉइंटवर प्लॅन केला. तिथले जवळजवळ 300 ग्रामस्थ आणि 300 कॉन्स्टेबल बोलवून वेढा टाकला. त्यांना सीसीटीव्ही फुटेज सोनारा सुदैवाने ठेवलेले होते, मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. कुत्र्याला ते ज्यातनं स्टोन सांडलेले होते त्याने दगड, ती पिशवी दिली आणि कुत्र्याने व्यवस्थित माग दाखवला. रात्रभर आम्हाला काय मिळणार नाही ती खात्री होती. पहाटे निघतील बाहेर म्हटले आणि पहाटेच्या वेळेला आम्ही चारी बाजून वेढा असा क्रॉस करताना 2-2च्या जोड्यांनी, 1 नाही 2 नाही 16 दरोडेखोर जिवंत पकडले आणि एकानं आमच्यावर गोळीबार केला म्हणून त्याला गोळ्या घातल्या आणि त्यालाही ठार केला. असा एक मृत्यू, असे 17 दरोडेखोर पकडले. सांगण्याचा उद्देश आहे की प्लॅनिंग इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल. आयुष्यातलं प्लॅनिंग आहे ना, आजच्यापासून करायला सुरुवात करायची आहे. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये जे ठरवा, सगळेच काही शक्तिमान वेगवान लोक नसतात जे जिंकतात. जे जिंकतात ना ते ठरवलेलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो की मी हे करणारच. आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं ते वाचलं असेल तुम्ही, प्रज्वलित मध्ये काय आणि अग्निपंख वगैरे पुस्तक मराठी ट्रान्सलेट झालेली आहे. मासेमाराचा मुलगा हो, आणि वडिलांच्या बरोबर नदीमध्ये मासे पकडायला जायचे. त्यावेळेला ते पक्षी गिरट्या मारताना वरती दिसायचे. मी अशी गिरटी मारू शकेल का, मी असा झेपावू शकेल का? आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला, इच्छाशक्ती, ती जिद्द, ती कष्ट करण्याची तयारी, ती लाथ मारेल तिथं पाणी काढील ही वृत्ती याच वयामध्ये असते. आणि हेच वय कन्स्ट्रक्टिव्ह एज. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला हात पाय डोळे सगळं शरीर धडधाकड दिलेलं आहे ना. कुणी अभ्यास करून मेलाय, कुणाच्या अंगाला बोकं पडलेत, काय ऐकलं हो. तर मजा करायची आहे, मजा करण्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण आपले आई वडील, आपलं कॉलेज, आपले शिक्षक, त्यांचं स्वप्न, कारण मला हे झपाटलेलं होतं. मला आठवतं मी शाळामध्ये, कॉलेज, मुंबईला ज्यावेळेला आंबिवलीत राहायचो, 2 टी-शर्ट 2 जीन्स, आईनं मला शिरा तुपात भाजून दिलेला होता, तो दुधात मी दूध घ्यायचो, तो खायचो. जेवण सुद्धा कधी कधी पार्लेजीचा एक बिस्किटचा पॅक, आणि ते वेड्यासारखी दाढी वाढलेली, तेव्हा एवढीच दाढी यायची, तुमच्या वयात होत एवढीच दाढी वाढलेली, गोलगळ्याचा टी-शर्ट, खिशामध्ये डायरीज. ट्रेन मधनं 3ला उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो. त्या ट्रेन मध्ये त्या डायरीज वाचलेल्या असायच्या. बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये सगळे मॅप्स आणि चार्ट्स लावलेले असायचे. झपाटून घेतलेलं होतं. रोजचा 12-14 तासाचं मीटर पडलंच पाहिजे. सकाळच्या 4 तासाच्या स्लॉट मध्ये, दुपारच्या 4 तासाच्या स्लॉट मध्ये, संध्याकाळच्या 4 तासाच्या स्लॉट मध्ये वीक एरियाज कुठले आहेत, स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत, त्याचा अभ्यास करून, रिव्हिजन करून, सगळा अभ्यास. म्हणजे मी आजकाल ते आमचे अधिकारी मटक्याचे रेड्स करतात, ते मटकेवाले पण खूप हुशार असतात बरं का, त्यांना काय गंड समजू नका, त्यांना माहित असते कुठला आकडा येणार. तसं ते मी प्रश्नपत्रिकेचं आणि सिलेबसचं विश्लेषण करून मला परफेक्ट 60 ते 70% प्रश्न व्यवस्थित मिळायचे. कॉप्या करायची गरज पडायची नाही, आणि कॉप्या करू पण शकत नाही. 2000 मार्कांची तुमची परीक्षा आहे. एक निबंधच 200 मार्कांचा तुम्हाला 3 तास बसून लिहायचा आहे. 3 तास बसून एकाच विषयाचं इलॅबोरेशन तुमचं साधारण 3000-4000 शब्दामध्ये कसं करायचं, याचं प्लॅनिंग, लॉजिकल डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुमच्या अनालिटिकल अभ्यासानं तयार होत असतात. तुमचा एक्झॉस्टिव्ह अभ्यास म्हणजे तुमचा आता 59 hours I was in ताज, म्हणजे जो शेवटचा अतिरेकी मरे तोपर्यंत, तिथं अतिरेक्यांची गोळी लागेल, मिस फायर झाले, काही लाईव्ह ग्रँड्स होते, तिथं झोप लागत होत. मला आठवतं मी 3:30ला ज्यावेळेला त्या गोळीबारातनं म्हणजे मी जिवंत राहिलो, त्याचं कारण माझी फिटनेस एक कारण आहे. कारण माझा युनिफॉर्म होता, माझे लेदरचे शूज होते. पायरीवरनं 3ऱ्यावरनं 2ऱ्यावर येताना वरून AK-47चा बस सुरू होता. माझा माने नावाचा कॉन्स्टेबल सुदैवानं माझ्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट आणि राजवर्धनसाठी घेऊन आलेला होता, ते घातलेलं होतं मी. AK-47च्या बस्ट मध्ये माझा पायरीवरनं पाय सटकला आणि 4 पावलं मी माकड जसं एकावर एक पाय उड्या मारत जातं तसं मी न पडता 4 पायऱ्या असं सलग गेलो, 4थ्या पायरीवर खटकून उभा करून लेफ्टला बॉलरूम मध्ये शिरलो.
त्यामुळे जिवंत राहिलो. जर पाय स्लिप झाला असतं तर अंगाची चाळण झाली असती, तो वेगळा विषय. आतमध्ये गेल्यानंतर मला कोणीतरी उष्ट केलेलं काहीतरी मॉकटेल एक होतं. भूक प्रचंड लागलेली होती कारण बायको तो डाळ भात खातानाच निघून आलेलो होतो आणि खालीला ऍपल कोणाच तरी होतं ते तिथं खाल्लं आणि ते मॉकटेल पिलो. थोडीशी एनर्जी आली त्या बॉलरूम आणि त्या म्हणजे त्याच्या अडजॉइनिंगच नंतर टेररिस्ट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या अडजॉइनिंग रूम मध्येच होते. सांगण्याचा उद्देश की आपण जे आता शरीर कमावू, व्यायाम करू, प्राणायाम करू, योगा करू, हे आयुष्यभरासाठी आपल्याला पुरणार आहे. आपण काय खातोय ते सुद्धा त्याला काय खूप पैसे लागत नसतात. मी माझ्या कॉन्स्टेबल्सना वडा आणि भजीच सारखी बनवतात म्हणून ते बंद करून टाकलं माझ्या कॅन्टीन मध्ये. थोडस आरोग्यदायी पदार्थ. खूप रिॲक्शन झाले की हे काय खाणं आहे का म्हणे, याला काय चव आहे का. तर हे कॉम्प्लेक्स जे तरुण वयामध्ये ज्या काही तयारीच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मला आठवतात त्या वर्षामध्ये 96चं वर्ष. कारण त्यावेळेस पेटून उठलेलो होतो. काही गोष्टी आयुष्यामध्ये ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणून घ्यायच्या असतात. तशी काही अपयश जे असतात ती पचवायची, त्यातनं शहाणपण घ्यायचं, शिकायचं आणि मोठ्या जिद्दीनं अजून उभा राहायचं. म्हणून त्या एका वर्षामध्ये डेप्टी कलेक्टर झालो मी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलो, PSIच्या फिजिकल मध्ये पास झालो नाही आणि IPS झालो. अशा 3 पोस्ट मला आणि दुसऱ्या म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. त्याच्या पाठीमागे हे प्लॅनिंग होतं. मला आठवतं मी दिल्लीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो. लोकल ट्रेनमध्ये बसायचो पण लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आमचा काही इकडनं गावाकडनं मुंबईला आणि एवढाच प्रवास कधी बसलेलो नव्हतो. मग माझे सगळे मित्रांना रिझर्वेशन अगोदर मिळाली, ते अगोदर निघून गेले. मला एकट्यालाच नंतरचं एक स्लीपर, सेकंड क्लास स्लीपरचं तिकीट कसं तरी मिळालं होतं. ते मिळाल्यानंतर मी त्या बर्थ वरती 2 मुली होत्या आणि माझाही नंबर होता. मला हे माहित मला मी वरती नंबर बघितला, माझा वरच्या बर्थवर नंबर आहे. मग दिवसभर मला खाली बसता येतं हे पण मला माहित नव्हतं. उगाच विचारलं, त्यांनी काय अपमान केला म्हणून मी वरच्या बर्थवरच 28 तास मुंबई ते दिल्ली बसून गेलेलो होतो, अंग मोडून पूर्ण. हा कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड ग्रामीण भागातल्या मुलांकडे जो असतो तो माझ्याकडेही होता. ज्याला दिल्लीमध्ये गेलो त्या महाराष्ट्र सदन मध्ये राहण्याची कशी तरी सोय आमच्या सगळ्यांची झाली. मग तिथंही काही हायफाय मुलं, मग काही तिथं दिल्लीत अभ्यास करणारी काही नागपूरची मुलं होती. मग त्यांचं इंग्लिश ऐकलं, त्यांची इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट. आम्ही मराठी माध्यम, सगळी परीक्षा मराठीतून गेली होती. इंटरव्ह्यू सुद्धा मराठी माध्यम ऑप्ट केलेलं होतं की आणखी कॉम्प्लेक्स वाढला. आता काय होणार आपलं. तिथे एक मुलगा होता, खूप इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी, त्याची 6 फुटून देखणा मुलगा होता. बीटेक आणि MMS, बीटेक IIT पवई मधनं केलेलं होतं आणि MMS IIM अहमदाबाद मधनं. बेस्ट क्वालिफिकेशन विषय काय असू शकतं. आणि अमेरिकेत तो 2 वर्ष राहून आलेला होता. अमेरिकेतली 1.5-2 लाख रुपये दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची नोकरी सोडून तो दिल्लीमध्ये येऊन अभ्यास केला आणि तिथं महाराष्ट्रामध्ये काही कुठल्या तरी नातेवाईक असल्यामुळे त्याला रूम मिळालेली होती. त्याचं इंग्लिश 3 पीस सूट तो घाला म्हणजे ते प्रॅक्टिस ज्यावेळेला मॉक इंटरव्ह्यू चालायचे त्यावेळेला आमच्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामध्ये खूप फरक असायचा. आमच्यावर प्रत्येकाचे वेगळे प्रश्न होते. आमच्यावर एक बापू म्हणून मित्र आहे माझा, त्याचा प्रॉब्लेम तर वेगळाच होता. म्हणजे तो तोंडाचा त्याच्या वास गुटख्याचा यायचा म्हणून काय करायचं आता फायनलला. मग त्याला कोणीतरी आयडिया सांगितली की टूथब्रश आणि कोलगेट वगैरे घेऊन तू जा तिथे बाथरूम मध्ये. असे प्रश्न म्हणजे एकाने तर आमच्या हॉबी लिहिलं होतं डे ड्रीमिंग आणि पेंटिंग. मग त्याला काही लोकांनी कामाला लावतात ना लोक, ते कुठल्या तरी पिक्चर ऑल इज वेल वाला कुठला 3 इडियट्स मध्ये रात्री मॅगझिन्स टाकतात ना ते. तर तसं त्याला ते सगळे एक्झिबिशन्स पेंटिंगचे बघायला काही लोकांनी पाठवून दिलं. डे ड्रीमिंग म्हणजे त्याला असं स्वप्न पडायचं मी अमिताभ बच्चन आहे, मग मी असं काय वाटतं, असं काहीतरी विचित्र हॉबीज. आणि मग पॅनल कुठलं मला आलं, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ. हे त्यावेळेला UPSCचे चेअरमन होते. ABSM PVSM हाही खूप चांगला अधिकारी आणि लष्करातला 2 नंबरचा अधिकारी, UPSCचं चेअरमन. पण त्यांच्याबद्दल अशी रुमर होती की ते मराठी माध्यम, तेलुगू माध्यम, तमिळ माध्यम जे काही व्हर्नॅक्युलर माध्यम घेतात त्यांना मार्क चांगले देत नाहीत. इंग्लिशमध्ये असेल जे चांगले देतात त्यांना मार्क चांगले देतात. तर ते पॅनल आल्यानंतर परत आम्ही 0 मध्ये गेलो आणि माझ्या अगोदर तो जो अमेरिकेत आलेला मित्र तो चांगला इंग्लिश बोलायचा त्याचा इंटरव्ह्यू होता. तो 3 पीस सूट मध्ये. आम्ही टाय कसा घालायचा ह्याच्यावरच 3 दिवस आमचे गेले. ते सिंगल नॉट, डबल नॉट, समोसा नॉट. मग ते टाय इतका आम्ही हलक्या क्वालिटीचा घेतला होता 250 रुपयाचा की तो काय चांगला खराब होऊन गेला त्यावेळेला. मग तो काय टाय पण फेकून दिला. त्यांना घाम यायला लागला परत. असे बरेचसे प्रॉब्लेम्स. मग तो 3 पीस सूट मध्ये गेला. साधारण 5-7 मिनिटांचा त्याचा इंटरव्ह्यू बाहेर आला. लवकर त्याचा इंटरव्ह्यू संपला. आम्ही त्याच्याकडे बघितलं म्हणे बोगस हुआ इंटरव्ह्यू में जा रहा हूं, आय एम गोइंग बॅक टू US. मी एवढ्या वर्षात म्हणे 2-3 वर्ष इकडे तयारी झालो, तिकडे माझं सेव्हिंग 30-40 लाखाचं झालं असतं.
माझ्या लक्षात आलं की याचा इंटरव्ह्यू काय चांगला झालेला नाही. म्हटलं याची अशी परिस्थिती तर आपलं काय होणार. आय वॉज नेक्स्ट. मी आतमध्ये मे कमिंग सर म्हणून गेलो तर तिथं पॅनलच्या समोर असं टेबल नसतं. पॅनलच्या घोड्याच्या नालाच्या आकाराचं असं टेबल असतं आणि काही अंतरावर खुर्ची ठेवतात. म्हणजे तुमच्या पायापासून नखशिखांत तुमची मुवमेंट त्या पॅनलला कळत असते. त्यांनी बघितलं माझा वाटत, विश्वास यू ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. लेफ्टनंट जनरल श्रीनाथ म्हणाले, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी म्हटलं, सर आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, प्लीज अलाउ मी टू स्पीक इन मराठी. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश. सर ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994